स्टुडंट्स, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा लार्ज नंबर्सची मल्टिप्लिकेशन करायची असते त्यावेळेला समजा जर आपण एक्झॅक्ट नंबर्स घेतले आणि त्या एक्झॅक्ट नंबर्सनी जर आपण मल्टिप्लिकेशन केली तर तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी खूप वेळ लागेल. कारण एक साधारण अप टू 20 किंवा अप टू 30 पर्यंत टेबल्स तुम्हाला येत असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेशन पटकन करता येते. बट इन केस ऑफ लार्ज नंबर्स जर तुम्ही ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करत बसले तर त्याच्यासाठी खूप वेळ लागू शकतो. पण मग असं काय आहे की जे आपल्याला ॲटलिस्ट काही नंबर्समध्ये करता येईल आणि ज्यांनी आपलं मल्टिप्लिकेशनचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सोपं होईल, अशी एक सोपी ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण 10च्या मल्टिपल्स मधला एखादा नंबर आहे आणि त्यांनी आपण ज्या वेळेला मल्टिप्लाय करणार असतो तर ते मल्टिप्लिकेशन अगदी सोपं होतं. म्हणजे समजा एखादा कुठलाही नंबर असेल आणि त्याला 10नी मल्टिप्लाय करायचंय तर तुम्ही काय करता की सिम्पली तो नंबर तसाच्या तसा लिहिता आणि त्याच्यावरती एक झिरो ऍड करता, कारण 10 मध्ये काय आहे, एक झिरो आहे. 100नी मल्टिप्लाय करायचं असेल तर काय करता तुम्ही, तो नंबर पूर्ण तसाच्या तसा कॉपी करता आणि 100 मध्ये दोन झिरोज आहेत म्हणून दोन झिरोज प्लेस करता. 1000नी मल्टिप्लाय करताना तीन झिरोज प्लेस करता. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की जेव्हा आपल्याला 10च्या मल्टिपल मधला कोणताही नंबरनी मल्टिप्लाय आपण ज्या वेळेला करतो तेव्हा मल्टिप्लिकेशन सगळ्यात सोपं होऊन जातं. आहे तो नंबर तसाच्या तसा लिहायचा आणि फक्त रिस्पेक्टिव्ह नंबर ऑफ झिरोज ऍड करायचे. आता समजा तुमचा जर नंबर 20, 30, 40 असा असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करता, तुम्ही आधी 2नी मल्टिप्लाय करून घेता आणि फक्त झिरो ऍड करता. 30नं मल्टिप्लाय करायचं असेल तर तुम्ही काय करता, 3नं मल्टिप्लाय करून घेता आणि मग झिरो ऍड करता. सपोज 120नं मल्टिप्लाय करायचं असेल त्या केसमध्ये तुम्ही काय करता, 12चा टेबल तुम्हाला येतो, 12नी तुम्ही मल्टिप्लाय करून घेता आणि एक झिरो ऍड करता. आता हीच ट्रिक आपण काही नंबर्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये वापरणार आहोत. आपण एक्झाम्पल पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता रॉक्सी and S2 are playing with multiplication. They encounter an interesting technique for multiplying a number by 10, 100 and 1000 and so on. आता आपण जे पाहिलं तीच टेक्निक त्यांच्या लक्षात आली की 10, 100, 1000 हे जे नंबर्स आहेत त्यांनी मल्टिप्लिकेशन करणं सगळ्यात सोपं आहे. नंबर तसाच्या तसा लिहायचा आणि रिस्पेक्टिव्ह नंबर ऑफ झिरोज ऍड करायचे. पण समजा तुमच्याकडे असा एखादा नंबर आहे की जो नंबर आता तुम्हाला आता आपल्याकडे एक्झाम्पल आहे 116 इंटू 5. हे जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही पटकन काय करताल, 116 इंटू 5, मग 6 5 जा 30, कॅरी आला 3, 5 1 जा 5, देन 8 अँड देन 5, म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळेल, 580. आता स्टील या केसमध्ये काय होतं, 5 हा जो नंबर आहे हा छोटा नंबर होता, याचा टेबल तुम्हाला येतोय म्हणून तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकलात. पण आणखी एखादा सोपा वे आहे का की ज्याने आपला वेळ वाचू शकतो, कारण पुढे जाऊन तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देता त्यावेळेला मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे करण्यासाठी आपल्याकडे खूप जास्त वेळ नसतो. त्यावेळेला आपल्याला हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे क्विकली करता यायला हवे. मग समजा आपण जर असं केलं की हा जो 5 आहे हा 5 आपल्याला माहिती आहे की 5नी आपण 10ला संपूर्णपणे डिवाइड करू शकतो. मग समजा ह्या 5ला आपण जर 10च्या फॉर्ममध्ये जर लिहिलं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनच्या तर आपलं कॅल्क्युलेशन सोपं होईल का. तर आपल्याला माहिती आहे की 5ला आपण लिहू शकतो 10 डिवायडेड बाय 2. मग सपोज आपण 116 इंटू 5लाच लिहूया 10 डिवायडेड बाय 2 बिकॉज 10 डिवायडेड बाय 2 इज 5. आणि मग आपण काय करू, दिस 2 1 जा 2 आणि आपल्याला मिळेल 116 डिवायडेड बाय 2 केलं तर मिळेल 58 आणि 58 इंटू 10 580. सो 58 इंटू 10 580 हे आपल्याला पटकन आन्सर मिळेल. आता या केसमध्ये आपण काय केलं होतं की 5 जो आपला कोणताही एक नंबर, दोन्ही नंबरपैकी कोणताही एक नंबर जेव्हा आपल्याला 10, 100, 1000 या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करता आला तर काय होईल की आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते रिड्यूस होईल आणि त्यांनी आपल्याला पटकन कॅल्क्युलेशन करता येईल. आणखी काही एक्झाम्पल पाहूयात. 824 इंटू 25. आता 824 तर आपण 100, 1000 असं कन्वर्ट नाही करू शकत, पण सेकंड नंबर इफ यू ऑब्झर्व, सेकंड नंबर आपण 100 डिवायडेड बाय 4 मध्ये कन्वर्ट करू शकतो.
सो 25 वी कॅन राईट ॲज 100 डिवायडेड बाय 4. मग आपण काय करू, या 4नी 824ला डिवाइड करू. सो 4 2s are 8, then 0 and then 6. So we have got 206 into 100. So 206 into 100 म्हणजे किती, 20,600. ॲक्च्युली जर आपल्याला हे कॅल्क्युलेशन अदरवाईज करायचं असलं असतं तर तुम्हाला करावं लागलं असतं 824 इंटू 25. मग 25चा टेबल पूर्ण करून तुम्हाला आन्सर फाइंड आउट करावं लागलं असतं, पण इथे आपल्याला ओरली आन्सर फाइंड आउट करता येत आहे. आलं लक्षात? सोपी आहे की नाही ही ट्रिक? आता असे आणखी कोणते कोणते नंबर्स आहेत की जे 10 मध्ये, 100 मध्ये किंवा 1000 मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतात, ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. 1.6 मध्ये आणखी एक सिनारिओ आपल्याकडे दिलेला आहे. पॉप्युलेशन ऑफ मुंबई इज मोर दॅन 1,24 lakhs. The RMS Titanic ship carried about 2,500 passengers. Can the population of Mumbai fit into 5,000 such ships? आता इथे तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला हा सिनारिओ दिलेला आहे, पण या सिनारिओ मध्ये नक्की काय विचारलंय? अत्यंत सोपं डिव्हिजन आपल्याला फक्त विचारलंय. आता हेच डिव्हिजन आपण आता प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये जी ट्रिक शिकलो की 1000 100s मध्ये नंबर कन्वर्ट करायचा, ती ट्रिक वापरून आपण आता हे एक्झाम्पल क्विकली सोडवूयात. आता गिवन पॉप्युलेशन किती आहे आपल्याकडे? RMS टायटॅनिक शिप कॅरीड अबाउट 2,500, दॅट इज 2,500 पॅसेंजर्स. आणि अशा किती शिप्स आहेत आपल्याकडे? 5,000. सो इफ वन टायटॅनिक शिप कॅरीज 2,500 पॅसेंजर्स, we have to multiply it by 5,000 because we have total 5,000 ships. मग 2,500 into 5,000 आपल्याला कुठला नंबर मिळेल? 1,25,00,000 हा नंबर मिळेल. आणि मुंबईची पॉप्युलेशन किती आहे? 1,24,00,000. सो इट इज लिटिल बिट मोर. जी कॅपॅसिटी आपल्याला मिळालेली आहे 1,25,00,000, इट इज स्लाइटली मोर than the given population, that is 1,24,42,373. So now because the total capacity of 5,000 ships, that is 1,25,00,000, is strictly greater than the population of Mumbai, so every single person in the city would fit on the boat. So या ज्या 5,000 ships आहेत यांच्यामध्ये संपूर्ण मुंबईची पॉप्युलेशन ऑक्युपाय होऊ शकते. आले लक्षात? आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. फाइंड आउट इफ यू कॅन रीच सन इन अ लाईफ टाइम इफ यू ट्रॅव्हल 1,000 kilometers every day. 2,100 into 70,000 is the approximate distance in kilometers between Earth and the Sun. आता इथे तुम्ही किती अंतर एका दिवसात ट्रॅव्हल करू शकता ते दिलंय आणि टोटल डिस्टन्स, टोटल अंतर अर्थ आणि मून मधलं, अर्थ आणि सन मधलं आपल्याला दिलेलं आहे. सो डिस्टन्स टू द सन फ्रॉम द अर्थ किती आहे? 2,100 into 70,000 kilometers. आणि हाऊ मच डिस्टन्स यू कॅन ट्रॅव्हल पर डे, विच इज 1,000. आता 2,100 into 70,000 हे एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन न करता आपण ते थोडा वेळ करता तसंच ठेवूयात. सो नंबर ऑफ डेज needed if a person travels 1,000 kilometers every single day, तर आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. दॅट इज 2,100 into 70,000 and divided by 1,000. सिम्पली आपण काय करू, हे झिरोज कॅन्सल करू म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळेल? 21 into 7 which is equal to 147 आणि रिमेनिंग 3 zeros. सो आता हे पॉसिबल आहे का? कारण आपल्याला माहिती आहे की एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. सो 1,47,000 डेजला आपण जर 365 ने डिवाइड केलं तर आपल्याला किती इयर्स मिळतील? 402.7 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 403 इयर्स आपल्याला लागतील इन ऑर्डर टू रीच द सन. सो ॲट अ स्पीड ऑफ 1,000 kilometers पर डे इट वुड टेक अप्रॉक्सिमेटली 403 इयर्स टू रीच द सन. आता एक मनुष्य 403 इयर्स इतके वर्ष त्याला लागतील सन पर्यंत पोहोचण्यासाठी. हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? तुम्ही सांगा बरं. सो बिकॉज अन एस्टिमेटेड ह्युमन लाईफ टाइम इज अराउंड 100 years, इट इज मॅथमॅटिकली इम्पॉसिबल टू कम्प्लीट दिस जर्नी इन अ सिंगल लाईफ टाइम. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात.
If a single sheet of paper weighed 5 grams, could you lift 1 lakh sheets of papers together at the same time? आता एक्झाम्पल वरून तर असं वाटतंय की एका पेपरचं वजन हार्डली 5 ग्रॅम्स आहे. आपण किती पण पेपर उचलू शकतो. पण आपण बघूयात की हे जे 1 लाख पेपर्स आहेत यांचं वजन किती होतंय. So how much is the weight of one paper? Weight of one sheet is 5 grams. How many total sheets of papers we need to consider? Total number of sheets is equal to 1 lakhs. So total weight किती होईल? 1 lakh into 5, that is 5 lakh grams. आता 5 lakh grams ला आपण काय करू? kg मध्ये कन्वर्ट करूयात. आपल्याला माहिती आहे 1 kg is equal to how many grams? 1000 grams. So 5 lakh grams ला आपण 1000 ना डिवाइड करू. 3 zeros कॅन्सल होतील आणि आपल्याला आन्सर मिळेल 500 kg. So total weight of 1 lakh sheets of paper comes to a massive number of 500 kg. तुम्ही 500 kg वजन उचलू शकता का? नाही. म्हणजे because a normal person cannot lift 500 kg, it is physically impossible to lift all these sheets of paper together at the same time. Next question पाहूया. If 250 babies are born every minute across the world, will a million babies be born in a single day? आता इथे आपल्याला इंटरनॅशनल सिस्टम मधला नंबर दिलेला आहे. 250 babies are born every single minute आणि आपल्याला इन अ डे किती बेबीज बॉर्न होतात ते काढायचं आहे. सो एव्हरी डे हॅज 24 hours आणि या 24 hours मध्ये एव्हरी आवर हॅज 60 minutes. म्हणजे आपल्याला टोटल बेबीज बॉर्न काढण्यासाठी काय करावं लागेल? 250 into 60 into 24, that is 250 into 1440, which is equal to 3,60,000 babies. म्हणजे एका दिवसामध्ये किती बेबीज बॉर्न होतात? 3,60,000 बेबीज बॉर्न होतात इन अ सिंगल डे. आणि आपल्याला विचारलंय विल अ मिलियन बेबीज बी बॉर्न इन अ सिंगल डे. पण मिलियन म्हणजे किती हे कॅल्क्युलेशन आपण पूर्वी पाहिलंय. सो 1 million in international system is equal to 10 lakhs in Indian system. So हा जो आपला नंबर आहे 3,60,000 is very less than 10 lakhs because a daily total of 3,60,000 babies is strictly less than 10 lakhs, that is 1 million. We can say that a million babies cannot be born in a single day under the given conditions. So not final answer तुमचं काय असेल? No, a million babies will not be born in a single day. Next example पाहूया. Can you count 1 million coins in a day? Assume that you can count 1 coin every second. आता आपल्याला in a day किती कॉइन्स तुम्ही काउंट करू शकता ते आधी आपल्याला काढायचं आहे. We have to assume that 1 coin every second तुम्ही काउंट करताय. म्हणजे एका सेकंदात जर तुम्ही एक कॉइन काउंट करताय तर एका दिवसामध्ये तुम्ही 1 million कॉइन्स काउंट करू शकता का हे आपल्याला विचारलंय. मग आता आधी आपण काय करू? टोटल सेकंड्स इन अ डे कॅल्क्युलेट करूयात. सो सगळ्यात आधी देर आर 60 seconds इन अ मिनिट. त्याच्यानंतर एका तासामध्ये किती मिनिट्स असतात? 60 minutes. सो एका तासामध्ये किती सेकंड्स आहेत हे आपण कॅल्क्युलेट करू. सो देर आर 60 seconds इन अ मिनिट अँड 60 minutes इन अन आवर. सो टोटल सेकंड्स इन 1 hour इज 60 into 60 which is equal to 3600 seconds. आणि असे किती आवर्स आहेत एका दिवसामध्ये? देर आर 24 hours a day. सो टोटल सेकंड्स इन अ डे is equal to now 3600 into 24 which is equal to 86,400 seconds. So 86,400 seconds एका दिवसात आहेत आणि तुम्ही एक कॉइन एका सेकंदामध्ये काउंट करू शकता. म्हणजे टोटल किती कॉइन्स तुम्ही एका दिवसामध्ये काउंट करू शकता? तर 86,400 कॉइन्स तुम्ही एका दिवसात काउंट करू शकता. आता आपल्याला किती कॉइन्स यांनी काउंट करायला विचारलंय? 1 million coins. So because the rate is exactly 1 coin counted per second,
total number of coins a person could count in a one full day is 86,400 coins. Now आता 1 million म्हणजे किती 10 lakhs, but 86,400 is very less than 10 lakhs. So because 86,400 is strictly less than 1 million, it is impossible to count a million coins in a single day under these circumstances. आलं लक्षात? या पार्ट मध्ये आपण काय पाहिलं की काही वर्ड प्रॉब्लेम्स आपण पाहिले ज्यांच्यामध्ये लार्ज नंबर्सचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. स्पेसिफिकली लार्ज नंबर्सचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना जर त्या नंबरमध्ये झिरोज असतील तर झिरोज ॲड कसे करायचे, किंवा कोणताही नंबर 10च्या मल्टिपलमध्ये कसा कन्वर्ट करायचा, किंवा डिव्हिजन असेल तर झिरोज कॅन्सल आउट करून क्विकली कोणतंही मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कसं करायचं हे आपण या पार्टमध्ये पाहिलं. सो हा जो पर्टिक्युलर लार्ज नंबर्स अराउंड अस हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपण या 5 व्हिडिओजमध्ये पाहिलेला आहे. या संपूर्ण चॅप्टरचे 5ही व्हिडिओज चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही मागचे व्हिडिओज पाहिले नसतील तर त्या सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला या चॅप्टरमध्ये कोणतीही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या 5ही व्हिडिओजमध्ये आपण लार्ज नंबर्स अराउंड अस हा जो तुमच्या बुकमधला पहिला चॅप्टर होता याच्या कन्सेप्ट समजून घेतल्या. या चॅप्टरवरचे काही एक्झाम्पल्स किंवा फिगर इट आउटचे जे एक्झाम्पल्स आहेत, या एक्झाम्पल्सचे सोल्युशन्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला DM करू शकता, किंवा amrutasblick.com ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईटही तुम्ही विजिट करू शकता. हेच व्हिडिओज आम्ही स्पेसिफिकली जी मराठी बोलणारी मुलं आहेत, CBSE मीडियममध्ये शिकणारी आणि जी मराठी बोलणारी, ज्यांना मराठी समजू शकतं, ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही स्पेसिफिकली हा अप्रोच वापरलेला आहे की कन्सेप्ट समजून सांगताना मराठी लँग्वेज वापरलेली आहे. जर तुम्हाला संपूर्णपणे इंग्लिश लँग्वेजमधला व्हिडिओ जर हवा असेल तर ते व्हिडिओज देखील आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तुम्ही ते व्हिडिओज पण पाहू शकता. या सगळ्या व्हिडिओजची लिंक आपल्या वेबसाईटवर आहे, किंवा यूट्यूब अमृतास ब्लिंक या यूट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला हे व्हिडिओज मिळू शकतात. थँक्यू.